एरिते आरकेबाद जेते जय सूर्य भावना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आरजी क्रिएशन मराठी आणखीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पण आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण बॉय ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर पण आजच्या व्हिडिओला जर लाईक नाही केलं तरी क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या, कारण आपण इथं अशाच नवीन प्रकारचे स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथे शिकवत असतो. तर मला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल्स केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. तर मला तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तिथं रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो. आणि भावना तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पण अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो. चला तर मग भावना जर सेवन करू तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायची आहे. अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मोशन ॲपमध्ये बुकमार्क प्रीसेट लिंक आणि सिकीपिक प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायची आहे. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात आधी आपल्याला आपला बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. इमेज घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने झूम करून घ्यायचं आहे. झूम करून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित तो फोटो आपल्याला अशा पद्धतीने तिथं सेट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर काय करायचं, आपल्या व्हिडिओच्या आपल्या लेअरच्या लास्टपर्यंत यायचं आहे. तिथपर्यंत आपल्याला तो वाढवून घ्यायचा आहे. वाढवून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला इथपर्यंत आपल्याला 11.24 सेकंदापर्यंत यायचं आहे. तिथं आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला परत त्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे आणि आपल्याला त्याचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. 2 पार्ट करून घेतल्यानंतर परत त्या समोरच्या बीटपासून परत त्याचे 2 पार्ट आपल्याला करून घ्यायचे आहेत. 2 पार्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथे मधातली बीट सोडून द्यायचे आहे आणि त्या समोरच्या बीटपर्यंत यायचं आहे आणि त्याचे 2 पार्ट आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत ते मधातली बीट सोडून द्यायचं आणि परत त्या समोरून आपल्याला त्याचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 4 बीट जे दिलेले आहेत त्या 4 बीटपर्यंत आपल्याला तिथे वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे आहेत. 4 बीटला आपल्याला असे पार्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या बीटपर्यंत यायचं आहे. तिथं आल्यानंतर परत त्याचे 2 पार्ट करायचे आहेत. त्यानंतर आता परत आपल्याला इथं हे 20.15 सेकंदापर्यंत आल्यानंतर ते बीट आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्या समोरच्या बीटपासून त्याचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत इथं पण आपल्याला याचे 2 पार्ट करून इथं घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला परत इथं स्टार्टिंगला येऊन जायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे आणि आपण जो PNG दिलेला आहे तो PNG आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे आणि मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून आपल्याला तो PNG अशा पद्धतीने वरती सरकवून इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे आणि तो PNG आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. वाढवून घेतल्यानंतर परत आपल्याला इथं 11.24 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपल्याला त्याचे 2 पार्ट तिथं करून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं, आपल्याला इथं आता शिकीपिक द्यायचे आहेत. तर शिकीपिक कशा पद्धतीने द्यायचे आहेत, आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे आणि आपला शिकीपिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे या 1 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे आणि परत आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला सर्वात खाली येऊन जायचं आहे आणि त्या खालच्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे. इफेक्टमधून आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला इथं वरती येऊन जायचं आहे आणि आपण जो PNG ॲड केलेला आहे त्या PNGवरती टच करायचं आहे. इफेक्टमधून आपल्याला इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला स्टाईल दिसणार आहे. तो स्टाईल जो आहे तो आपल्याला त्याचा डोळा ऑफ करून तिथं घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, परत बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपला शिकीपिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं या 2 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे आणि परत आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे येऊन जायचं आहे. 11.24 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि त्या पहिल्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे. इफेक्टमधून आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. पेस्ट इफेक्ट करून दिल्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे. परत आपला शिकीपिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे या 3 नंबरच्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे. परत आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे.
ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला येऊन जायचं आहे आता इथं 12.19 सेकंदापर्यंत येत आहे. तिथं आल्यानंतर काय करायचं इथं आपण हे मधातले बीट आपण सोडलेले आहे त्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर परत त्या समोरच्या इमेजवरती पण टच करून तो इफेक्ट आपल्याला तिथं पेस्ट करून द्यायचा आहे. पेस्ट करून दिल्यानंतर परत आता आपल्याला इथं परत त्याच्या समोरच्या इमेजवरती टच करून तो इफेक्ट आपल्याला तिथं पेस्ट करून द्यायचा आहे. पेस्ट करून दिल्यानंतर इथं आपल्याला हे 4 इमेजेस सोडून द्यायचे आहेत. हे 4 इमेजेस सोडून दिल्यानंतर परत त्या समोरच्या इमेजवरती टच करून तो इफेक्ट आपल्याला आता शेवटी 3 इमेजेसला तो इफेक्ट देऊन द्यायचा आहे. त्यानंतर परत बॅक घेऊन जायचं आहे. परत आपला शिकीपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे या 4 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत बॅक घेऊन जायचं आहे. परत आपला बिटमॅप प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपण म्हणतात ते 4 इमेजेस सोडले होते त्या 4 इमेजपर्यंत यायचं आहे आणि त्या 4 इमेजला आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं समोर येऊन जायचं आहे. समोर यायचं आहे आपल्याला इथं 12.19 सेकंदापर्यंत येत आहे. 12.19 सेकंदापर्यंत आल्यानंतर काय करायचं आहे त्याच्या समोरची जी बीट आहे त्या बीटपर्यंत यायचं आहे. आपल्या इमेजवरती आपल्याला टच करायचं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथं 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्या बीटच्या समोर थोडंसं एक बीट आपल्याला देऊन द्यायचं आहे आणि आपल्या बीटचे जिथं आपलं बीट दिलेला आहे तिथं पण एक प्लसचा टॅप करून घ्यायचा आहे आणि मधातल्या बीटपर्यंत येऊन आपल्याला मधातल्या बीटपर्यंत आल्यानंतर काय करायचं अशा पद्धतीने फोटो आपल्याला झूम करून घ्यायचा आहे. इथपर्यंत झूम करून घेतल्यानंतर काय करायचं परत आपल्याला इथं समोरच्या इमेजपर्यंत यायचं आहे. समोरच्या मधातल्या बीटपर्यंत परत त्या इमेजवरती टच करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनमधून आपल्याला सेम प्रोसेस आपल्याला तिथं करत जायची आहे. बीटच्या समोर आपल्याला एक प्लसचा टॅप द्यायचा आहे. बीटच्या आधी पण एक आपल्याला प्लसचा टॅप द्यायचा आहे आणि बीटपर्यंत आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इमेज अशा पद्धतीने झूम करून घ्यायचा आहे. तर जिथं जिथं आपण मधातले बीट सोडून तो इमेज आपण ॲड केलेला आहे तर सेम पद्धतीने आपल्याला तिथं अशा पद्धतीने बीटला आपल्याला ते तिथं देऊन द्यायचे आहेत. तर आपल्या सर्व इमेजेसला आपण सर्व बीट देऊन दिलेले आहेत. तर त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं परत बॅक घेऊन जायचं आहे. परत आपला शिकीपिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर 1 नंबरवरती तुम्हाला लेअर दिलेली आहे त्या लेअरवरती लॉंग प्रेस करून ठेवायचा आहे. एरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक घेऊन जायचं आहे. परत आपला बिटमॅप प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला येऊन जायचं आहे 11.24 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि ते लेअर आपल्याला तिथं पेस्ट लेअर करून द्यायची आहे. पेस्ट लेअर करून दिल्यानंतर काय करायचं त्याच्यावरती टच करायचं आहे. आपल्या PNGच्या खाली घेऊन घ्यायचे आहे आणि आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत यायचं आहे. व्हिडिओच्या लास्टपर्यंत आल्यानंतर त्या लेअरवरती टच करायचं आहे आणि अशा पद्धतीने वाळवून घ्यायची आहे. वाळवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे इथे सेटिंगच्या बाजूला एरो दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे आणि व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला भावांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.